आज आपल्या शेतात अद्रक लागवड पूर्ण झाली. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 30 मे. आज आपल्या शेतात अद्रक लागवड पूर्ण झालेली आहे. आणि अद्रक लागवड करत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी असतात, त्याच्यावर आपल्याला काळजी घ्यायची असते त्याची. जसं की सर्वप्रथम आपल्याला चांगल्या प्रकारे बेणं खुडून घेणं आणि त्यानंतर त्याच्यावर बीज प्रक्रिया चांगल्या पद्धतीने करणं. आणि जसं की तुम्ही बघताय, आम्ही अद्रकेच्या 2 बेटांमध्ये 4 बोटाचं अंतर ठेवलेलं आहे. आणि अद्रक लागवड करत असताना आपण इथं आरसेपचं 10-26-26 खताचा वापर केलेला आहे पहिल्या डोस म्हणून. अद्रक लागवड बेडवर न करता आपण जमिनीवरच करतोय. त्याचं कारण असं आहे की यावर्षी लवकर पाऊस पडल्यामुळे आपल्याला काही बेड पाडायला टाईम भेटला नाही, त्यामुळे आपण जमिनीवरच लागवड करतोय, साऱ्या पाडून खालीच. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अद्रकीवर माती टाकताना कमीत कमी 4 बोटच तरी माती पडली पाहिजे. त्यामुळे जमिनीत मॉइश्चर टिकून राहील आणि आपली कोमाची वाढ ही लवकर होणार आहे. लागवड पूर्ण झाल्यानंतर आम्ही लगेच ठिबक सिंचन टाकून घेतलेले आहे, कारण पाऊस जर नाही आला तर आपल्याला लगेच पाणी सोडावं लागणार आहे अद्रकीला.